सिद्धाचा उजवा हात दे. जंगम मुलाची हस्तरेखा पाहून असा हात मी आत्तापर्यंत पाहिला नाही. अशी शिवयोग संपत्ती, असा राजयोग, लोकपूज्य होणारी योग्यता, हे सगळं आता मातीत जाणार ना, असं तिथे असलेली एक म्हातारी रडत म्हटली. छे, कसली ही गोष्ट. शिवयोग संपत्ती मातीत मिळून जाण्यासाठी नाही, लोकांना पावन करण्यासाठी आहे. त्या जंगमाने ओळखलं. ह्याच्या डोक्याच्या केसामध्ये एकच एक केस ताठ उभा होता. त्या केसात सिद्धाने आपला प्राण नेऊन ठेवला होता. हे त्या जंगमाने ओळखलं. त्याला आशेचा एक किरण दिसला. जंगम म्हणाला, याला वाचवायला येते. देवमल्लमा म्हणाली, वाचव रे बाबा, वाचव. तुला 7 कोटी पुण्य लागेल. माझ्या बाळाला वाचव रे बाबा, वाचव. तूच वाचव. तू मागितलेलं देईन मी. तो परमेश्वरच तुझ्या रूपात आला माझ्या बाळाला वाचवायला. तुझ्या पायातील पादत्राणे होऊन राहीन मी, असे देवमल्लमा म्हणाली. स्वामी, माझं घर, शेत सगळं देते, पण माझ्या मुलाला वाचवा. गुरुशांताबा दैन्यतेची मूर्ती होऊन गप्प उभा होता. नंतर म्हणाला, आमच्या गावात एक मठ बांधून देतो, पण माझ्या सिद्धाला वाचवा. एकदम 1000 कंठातून शब्द निघाले, आमच्या सिद्धाला वाचवा. जंगम म्हणाला, पण पहिले तसे वचन द्यावे लागेल. माझ्या गोष्टीवर संशय? आम्ही संत दिलेलं वचन, दिलेले शब्द न पाळणे हे आम्हाला माहीतच नाही. देवमल्लमा म्हणाली. देवमल्लमाच्या वाणीत संतांच्या शब्दाचा आवेश होता. परंतु जंगम म्हणाला, तुम्ही म्हटलेली ही संपत्ती नको. खरंच ही संपत्ती तुमची, संशय करू नका. आजच तुमच्या नावावर कागदपत्र करतो. गुरुशांतप्पाने उद्वेगाने सांगितले. तुमची संपत्ती नाही ही संपत्ती लोकांची संपत्ती आहे. सिद्ध बाळ लोकांची संपत्ती आहे. देवमल्लम्मा, गुरुशांतप्पा, सगळ्या संतांच्या जीवनात असा एक प्रसंग येतो. शंकराचार्य लहान असताना मगरीने पाय पकडला नव्हता का? लोकसेवेसाठी त्याला आर्यंबाने दान केल्यावरच मगरीने सोडले, नाहीतर मग मगर गिळूनच टाकणार होती. आता या सिद्धाचीही गोष्ट अशीच. तुम्ही समजदार असलेले, संतांना दिलेल्या वचनात मागे सरणार नाही. सिद्धाला लोकोद्धारासाठी दान करणार असाल तरच त्याला वाचवणे शक्य आहे. वाचवायला आम्हाला एक संधी, नाही तर साध्य नाही. माझ्याकडे असे अनेक प्रसंग आले. आम्ही जंगलात सापांच्या मध्येच राहणारे आहोत. विचार करा, साप चावून 1 तास झाला होता. 1 तास संपायच्या आत मी त्या सापाचा मंत्रोपयोग करायला पाहिजे. जंगमाच्या या कोड्यातल्या बोलण्यामुळे ते दाम्पत्य जागे झाले. स्वामी, आमचा मुलगा शाश्वततेने दूर होण्यापेक्षा कुठेही राहू दे, पण तो जिवंत राहू दे. त्याला वाचवा. तसे वचन द्या मला. जंगम म्हणाला, हे गुरुवचन साक्षी ठेवून वचन देतो. सिद्धाला लोकोद्धारासाठी दान देतो. तो आमचा पुत्र नाही, तो जगाचा पुत्र, तो तुमचा पुत्र. त्या दोघांनी जंगमाच्या पायावर, हा मुलगा तुमचा असं म्हणून पाणी सोडलं. जंगम उठून उभा राहिला. स्वतःच्या जवळ असलेल्या झोळीतून झाडाचं मूळ बाहेर काढून उगाळून ते गंध सिद्धाच्या अंगाला लावलं. सिद्धाचं तोंड उघडून तोंडात टाकलं. कानात काहीतरी गुणगुणत मंत्रोच्चार केला. स्वतःच्या काठीच्या टोकावर सापाचा फणा होता. त्या काठीने 3 वेळा मारून डोळे मिटून बसला. देवमल्लम्मा स्वतःच्या मुलाला डोळ्याच्या पापण्या न हलवता पाहत होती. थोडा वेळ गेला. सगळीकडे निशब्द. सर्व लोक चित्रातल्या बाहुल्यांप्रमाणे उभे होते. ओम नमः शिवाय हे मंत्रमय शब्द ऐकून सिद्ध उठला. हृदयाला दूध आणि मध दिल्यासारखं झालं. आनंदाश्रू सर्वांच्या डोळ्यातून निघाले. सर्व आनंदाने हसले, आनंदाश्रू काढले. हे अद्भुत दृश्य डोळ्याने पाहून लोक मुकविस्मित झाले. देवमल्लमाने बाळाला घट्ट मिठी मारली, मुके घेतले. माझ्या बाळा,
माझ्या राजा, असे बडबडू लागली. गुरुशांतप्पाने मुलाला उचलून मुके घेतले. वीरभद्र स्वामींनीही उचलून घेतलं. त्याच्या हातून, एकाच्या हातून दुसऱ्याच्या हातून तिसऱ्यानी, असं सगळ्यांनी सिद्धाला उचलून घेतलं. गावाचंच बाळ झालेल्या सिद्धांनी सर्वांचं मन प्रसन्न केलं. आता आम्ही जायला पाहिजे. सिद्धाचे कपडे वगैरे बांधून दे. जंगमाच्या सौम्य मृदू बोलण्याने दाम्पत्याच्या कानात वीज चमकल्यासारखं झालं. चैतन्य आलेल्या हृदयाला पुन्हा दुःख झालं. देवमल्लम्माने स्वतःला सावरलं. आताच न्यायला पाहिजे का स्वामी? तिच्या ध्वनीत कंपन जाणवत होतं. होय मुली, दान देते असं सांगून संकल्प सोडल्यावर इथलं ऋण संपलं. गुरुशांतप्पाचा गळा दाटून आला होता. सद्गदित कंठाने तो म्हणाला, सिद्धाला इथेच. जंगम म्हणाला, मी माझ्यासोबत घेऊन जातो. कितीही कष्ट आले तरी तुमच्या मुलाचा प्राण वाचवतो. सिद्धा बाळा, जाऊया का? जंगमांची दृष्टी सिद्धाच्या दृष्टीला मिळाली. जागा झाल्यापासून सिद्ध एका गुंगीतच होता, निद्रित असल्यासारखा. ओ, लवकर जाऊ बाबा, या. मी तिथे गुरुला शोधणार. जाऊया, चला बाबा जाऊया. आई बाबा आणि वीरभद्र स्वामींना सिद्धाचं वागणं पाहून विचित्र वाटलं. देवमल्लमा मनातच म्हणू लागली, दगड हो मना, दगड हो हृदया. असं म्हणून मनातच म्हणून गंभीरतेने गंभीर स्वरात विचारलं, आप्पा, सिद्धा हा माझा मुलगा नाही का? मी त्याला जन्म दिला. म्हणून एकच एक गोष्ट तुम्हाला मागणी आहे. तुम्ही शिवस्वरूपच. तुम्ही आला नसता तर माझा मुलगा वाचला नसता. त्याचा योगक्षेम आता तुम्हीच पाहणार. एकदाच त्याला आंघोळ घालून प्रेमाने आपल्या हाताने जेवायला घालून त्याच्या आवडीचा बिरंजी भात त्याला खाऊ घालावा, ही एक इच्छा आहे. तुमची आज्ञा आहे का? आहे मुली, आहे. बिरंजी भात ह्या म्हाताऱ्या कोण करून देणार? कर पोरी, कर. बिरंजी भात कर. त्या भाताचा वास कैलासातल्या महादेवाच्या नाकाला जाऊन पोहोचू दे. अन्न ब्रह्म तृप्त होऊ दे. तुझी इच्छा पूर्ण कर. जगाची आशाही पूर्ण होऊ दे. जंगमाचे बोलणे ऐकून गिळायला त्रास होणारा घास गिळायचा प्रयत्न करत देवमल्लम्मा हळूच उठली. सिद्धाला कडेवर घेऊन चालू लागली. डोक्याला तेल लावून घासून घासून आंघोळ घातली. साप चावलेला जखमीलाही घासून स्वच्छ करून आंघोळ घातली. ममता, वात्सल्य, करुणा, सहनशक्ती, त्याग, कष्ट या सगळ्यांच्या धारेने जणू देवमल्लम्माने सिद्धाला आंघोळ घातली. स्वार्थ, मोह, अज्ञान, आशा, आमिष या सर्वांनी घासून घासून जणू देवमल्लम्माने आंघोळ घातली. बिरंजी भाताचा सुगंध स्वयंपाकघरातून येत होता. गावातच नाही तर कैलासाच्या घ्राणेंद्रियापर्यंत हा वास गेला असणार. सिद्ध बाळाला आईने स्वतःच्या हाताने घास भरवला. देवमल्लम्माने वात्सल्याच्या धारेनेच जणू त्याला जेव घातले. सिद्ध बाळ जेवला. जंगम जेवून तृप्त झाला. वीरभद्र स्वामींनी प्रसाद घेतला. देवमल्लम्माने अन्नाकडे तर पाहिलेच नाही. तोंडच खरकट केलं नाही. मुलाचा विरह सहन होत नव्हता. सिद्धांनी वीरभद्र स्वामींना नमस्कार केला. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला. सिद्धाच्या ऊर्ध्व यात्रेला कसे बरे कारण झाले, अशा भावनेत त्यांचं हृदय द्रवलं. मौन साक्षी झाले होते वीरभद्र स्वामी. सिद्धाने वडील गुरुशांतप्पाला नमस्कार केला. त्यांनी मुलाला उचलून घेतलं. दुःख भरून आलं आणि त्याचे मुके घेऊ लागले. सिद्ध आईच्या समोर उभा राहून तिचं दुःख जाणलं. तिन्ही लोक जणू जळू लागल्याचा भास तिच्या दुःखातून जाणवत होता. आईने मुलाला घट्ट मिठीत घेऊन कधीच त्याला सोडू नये असा भाव तिच्यात आला होता. त्याला लपवून ठेवू की काय असं तिला वाटत होतं. त्या पवित्र वात्सल्याची रसगंगा घट्ट मिठीत पकडून मुके घेतच राहिली. उशीर होतो मुली, उशीर होऊ नये, वचन विसरू नये असं म्हणत जंगमाने जागं केलं. देवमल्लम्माचा विवेक जागा झाला.
मुलाला कडेवरून खाली उतरवलं. सिद्धांनी आईच्या पायाला विभूती लावली, पूजा केली. त्या पवित्र पावन चरणाची धूळ आपल्या अंगाला लावून नमस्कार केला. पुन्हा एकदा मुलाला घट्ट पकडलं. तेच शेवटचं. तिथेच थांबला. आई आणि मुलाचा पवित्र संबंध. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीसमोर सोबत त्या घराला थोडा वेळ अतिथी झाला होता सिद्ध, आणि त्या अतिथीसोबत घर सोडून चालू लागला. जाऊन ये मुला, जाऊन ये सिद्धा, जाऊन ये बाबा, जाऊन ये शिवयोगी. पंचाक्षरी मंत्र मी आहे असं समज. कोणत्याही संकटात तुझं रक्षण करेल. आईने भरल्या हृदयाने आशीर्वाद देत म्हणाली. जाऊन ये सिद्धा. गदगद कंठाने वडिलांनी आशीर्वाद दिला. जाऊन ये सिद्धा, जाऊन ये, जाऊन ये भाऊ, जाऊन ये. 1000 कंठातून आवाज आला. 1000 हातांनी त्याला निरोप दिला. 1000 पाय मागे सरकले. प्रकाशच समोर गेल्यासारखा सिद्ध आणि जंगम जाऊ लागले. मागे मागे सारं गावच चालत येत होतं. गावाच्या वेशीजवळ आल्यावर सगळे थांबले. आता तुम्ही सगळे मागे वळा. मी जाऊन येतो बाबा, येतो, येतो आई, मी येतो गुरुदेवा, मी. गावातल्या सर्वांना उद्देशून ताई, दादा, आजी, आजोबा, येतो मी. जाऊन ये, जाऊन ये मुला, जाऊन ये. सर्वांनी निरोप दिला. जाऊन ये. पुन्हा पुनरुच्चार केला. लोकपूज्य होणाऱ्याला, धर्मसंस्कृतीला उद्धारक होणाऱ्या मुलाला हात जोडून देवमल्लम्मा उभी होती. डोळ्याच्या पापण्या न हलवता निश्चिंत नजरेनं पाहत तशीच उभी राहू लागली. सिद्धाचे भाऊ वीरभद्र महादेव रडू लागले. मोठा आवाज काढून, सिद्धा ये, जाऊ नकोस, असं म्हणू लागले. त्यांचं रडणं पाहून गावातील सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. परंतु काय, विधीच्या विलासापुढे सर्व निरुपाय. सिद्ध जंगमाच्या मागे चालू लागला. सिद्धा धीर गतीने चालत होता. मागे न पाहता पुढे चालू लागला. पुढे टाकलेलं पाहून मागे न घेता तसाच पुढे पुढे चालू लागला. लौकिकातून परमार्थाकडे चालू लागला. दिसणाऱ्या विश्वस्वप्नातून जागृत होऊन चालू लागला. लोक थांबले होते. दूर, खूप दूर, चांदण्यासारखं दिसेपर्यंत थांबले होते. त्या बिंदू अनंततेच्या सिंधूमध्ये मिळेपर्यंत. डोळ्यांसमोर धुकं आल्यासारखं झाल्यावर, हात पाय थकल्यासारखे झाल्यावर सगळे गावातले लोक आपापल्या घरी परतले. खूप दूर आल्यावर सिद्धाने मागे पाहिले तर सोम आणि भीम, त्याचे मित्र, त्याच्या मागे येताना दिसले. चालणारे पाय थांबले. आश्चर्य वाटलं. सोम, भीम, मी तुम्हाला पाहिलंच नाही. खूप दूर आलात, आता परत जा. नाही सिद्धांना, आम्ही परत जाणार नाही. तुझ्यासोबत आम्हीही येऊ. माझ्यासोबत म्हणजे कष्ट आणि दुःखासोबत. त्याला तुम्ही सहन करू शकणार नाही. आणि घरात तुमचे आईवडील वाट पाहत असतील तुमची. जा, परत जा आता. तू काही सांगितलंस तरी, कितीही सांगितलंस तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही ऐकणारच नाही. सोम निर्धाराने बोलला. चला, तुमची इच्छा, या. सिद्ध पुढे चालू लागला. सोम आणि भीम त्याच्या मागे मागे चालू लागले. तेव्हा जंगम थांबला. मुलांनो, या मार्गाने तुम्ही पुढे जा. मी इथे एका गावाला जाऊन येतो. एवढं सांगून जंगम गेला. तो तिकडेच निघून गेला. एक क्षण सिद्धाला काही न समजल्यासारखं झालं. धैर्य धरलं. न भीता पाऊल पुढे टाकलं. अगोचर शक्ती मागे असल्यासारखं सिद्धा तीव्र गतीने चालला होता. धावत, पडत, पुन्हा पडत. सोम, भीम सिद्धाच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा मागेच राहत होते. संध्याकाळची वेळ. तिन्ही सांजेला थंड हवा वाहत होती. दूरदृष्टी टाकून सिद्ध म्हणाला, मित्रांनो, तिथे पहा, पक्ष्यांची पिल्ले आपल्या आईच्या कुशीत जाऊन बसत आहे. ती गोड आठवण आपल्याजवळ ठेवून सोम म्हणाला, खरंच, पण तू लोकसेवेसाठी आईची कुशी सोडून आलास न. जगच माझं घर, मानव कुलच माझं कुटुंब असं समजणाऱ्या मला तुझी गोष्ट कशी समजणार सोम. वंशदुर्गपासून खूप दूर आलो आहे. सोम, भीम आता
त्यांना भूक लागली होती. प्रवास करून आता थकले होते. सिद्धा पोटात भुकेची आग सहन होत नाही. दोघंही एकदम म्हणाले, ते साहजिकच आहे, परंतु ती भूक सहन करण्याची कला मला माहीत आहे, म्हणून भूक मला बाधा आणत नाही. ती कला आम्हाला पण सांग, स्नेहित आर्तभावाने म्हणाले. सिद्धाला कोटी कोटी लोकांनी एकदम म्हटल्यासारखं झालं. लवकर सांग, ती कला आम्हालाही पाहिजे. सिद्धाच्या मनाची खोल अंतःकरणात प्रवेश केला. मागे गेलेल्या जन्मात संग्रह केलेल्या अनुभवाच्या गोष्टी मोत्यासारख्या बाहेर आल्या. सिद्धासनात बसून मन, दृष्टी ध्यानाने पूर्ण थांबाव्या. आत बाहेर चालणारा प्राणवायू थांबून सुषुम्ना नाडीमध्ये न्यावा. प्रयत्नाने त्याला वर न्यावे. मंद गतीने ह्या रसयोगामध्ये देहभान हरपले तर शांती. त्या शांतीच्या थंडाव्याने जठराग्नी क्षीण होतो. जेवलं नाही तरी जीवन गेल्यासारखं शुद्धा शांत होऊन चित्त स्थिर होऊन जाते. याला साध्य करायला काही कठीण नाही. लक्षजनांमध्ये एखाद्यालाच ते साध्य होते. हे सांगताना सिद्धाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दैवी तेज विलसत होते. तिघही गावाच्या बाहेर असलेल्या एका देवळात थांबले. ते एक ईश्वर देवालय. एका कोपऱ्यात पणतीमध्ये एक दिवा जळत होता. ईश्वरासमोर एक केळीचं पान, त्यावर कडबू, वडे, कोशिंबीर, वांग्याची भाजी, एक नारळ फोडलेला, 5-6 केळी, धूप, अगरबत्तीचा सुवास सर्वत्र पसरलेला होता. सोम आणि भीम दोघंही